नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मृत्यूचे तांडव ज्या बोटीमध्ये पाहायला मिळाले ती नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर विसावली। दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी नीलकमल ही प्रवासी बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाच्या दिशेने जात असताना नेव्हीच्या स्पीड बोटीने या बोटीला जोरदार धडक दिल्याने नीलकमल बोटीच्या सोबत बोटीतील 15 पर्यटकांना जलसमाधी मिळाली होती। 15 निष्पापांचे बळी घेतल्यानंतर नीलकमल बोट मंगळवारी घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर येऊन विसावली आहे। 18 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर जलसमाधी मिळालेली नीलकमल प्रवासी बोट 13 दिवसांपासून समुद्राच्या गाळ्यात रुतून बसली होती। भाऊचा धक्का बुच दरम्यानच्या समुद्राच्या तळाशी रुतून बसलेल्या नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसह मालकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते। समुद्राच्या तळाशी गेलेल्या 15 पर्यटकांसाठी मृत्यू बनून आलेल्या नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी अवजड टगबोटींचाही वापर केला होता। टगबोटींच्या सहाय्याने टोईंग करून नीलकमल बोटीला घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर आणून सोडण्यात आले। मोडकळीस आली असल्याने या बोटीला किनाऱ्यावरील कोरड्या जागेत आणण्यासाठी मोठे प्रयास पडले। मंगळवारी पहाटेच्या सुमारास नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यात आले। आता या बोटीची विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे। नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार असल्याचे सांगितले जात आहे। तपासणीनंतरच बोट नेमक्या कोणत्या कारणाने बुडाली याचा उलगडा होणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण। घुमागाज मजा येईल हो। हे आग हाँ